मराठी इयत्ता 8वी प्रकरण 16वे चोच आणि चारा. मकरंद जोशी, प्रसिद्ध लेखक, निसर्ग सहसंयोजक. त्यांचा प्रवास एक प्रवासाचा हे केसरीभाऊ पाटील यांचे आत्मकथन. ड्रोन ध्रुवावर 2 पावले हे प्रवासवर्णन. घरश्रमिकांचा हा कथासंग्रह. पर्यटन मार्गदर्शक मालिका. परिसस्पर्श एक 52शी कहाणी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. तिची इवलीशी चोच, तेच दात तेच ओठ अशा शब्दांमध्ये सुग्रण पक्ष्याचे वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात. सुग्रण पक्ष्याच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडतं. पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबर इतर अनेक कामं सहज केली जातात. जर तुम्ही वेगवेगळ्या जातींचे पक्ष्याचे निरीक्षण बारकाईने केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं, बिया फोडणं, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणं यासाठी तर करतातच, पण त्याचबरोबर चोचींचा उपयोग घरटं बांधण्यासाठी, पिल्लांना भरवण्यासाठी इतकंच काय, पण झाडावर चढणं किंवा वेलीवर लटकणं यासुद्धा केला जातो. म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांच्यासाठी हात, पाय आणि दागिना, चमचा, फावडं, करवत आणि बरंच काही असतं. सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्याचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत, याचबरोबर त्यांच्या चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं. कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्ष्याचे भक्ष्य, घरट्याचा प्रकार याचा अंदाज बांधता येतो. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातील प्राण्यांच्या शरीररचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त पक्ष्यांना चोच असते. उत्क्रांतीच्या ओघात, बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले. त्यातील काल सुसंगत, उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले. याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यांच्या चोचीमध्ये रंग, आकार यात विविधता निर्माण झाली. मात्र पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले. तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ समरचना समान असते. कोणत्याही पक्ष्याची चोच 2 भागांमध्ये विभागली असते. वरचा भाग मॅक्सिला आणि खालचा भाग मॅन्डिबल. बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसनेंद्रिये असतात. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचींच्या सुरुवातीला 2 लहान छिद्रे असतात. या छिद्रामधूनच पक्षी श्वासोच्छ्वास करतात. अपवाद म्हणून किवी पक्ष्यांमध्ये ही छिद्र चोचीच्या टोकावर असतात. पक्षी अंड्यामध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भागही येतो. त्याला एग टूथ असे म्हणतात. अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात उगवतो. याच दाताच्या मदतीनं पक्षी आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतो. सगळ्याच पक्ष्यांना हा एग टूथ असतो. अपवाद म्हणजे किवी पक्ष्याची पिल्ले. ही पिल्ले लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात. स्टॉर्कसारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात. चोचीवर चोच आपटून जे आवाज करतात त्याला वेगळे अर्थ असतात. चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी केली तर त्यात अर्थातच धनेश म्हणजेच हॉर्निबल पक्ष्याचा क्रमांक बहुधा पहिला लागेल. गुलाबी फ्लेमिंगो पक्ष्याची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. आपल्या गुलाबी, शेंद्री पंख आणि अग्निपंख हे नाव सार्थ करणाऱ्या फ्लेमिंगोची चोच मध्येच वाकडी झालेली दिसते. फ्लेमिंगोची भक्ष्य शोधण्याची, खाण्याची पद्धत जरा वेगळी आहे. पक्ष्यांची चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो शब्द आठवतो तो आहे अनुकुचदार, जो लागू होतो गरुड, घार, ससाना अशा शिकारी पक्ष्यांना. सापापासून ते सशापर्यंत अशा अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडता यावी, फाडता यावी, तिचे तुकडे करता यावे म्हणून बागदार अनुकुचदार चोच असते. या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब आणि वळलेला असतो. यात उलट सुतार, हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते. त्यांना जमिनीवरचे किडे, झाडांच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात. चिमुकले, शिंजीर अर्थात शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स फुलांमधला मधुरस चोखतात. त्यासाठी त्यांना शरीरापेक्षा लांब बागदार चोच असते. आकाराने चिमणीपेक्षाही लहान असणारे सनबर्ड एखाद्या फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलालाही धक्काही न लावता आतल्या पातळ बागदार लांब चोचीनं फुलांमधला मध खातो. चोचीचा सर्वात आगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट. आपल्या काहीशा जाडदार शिवाय बागदार चोचीनं पोपट शेंगा किंवा अगदी तिळा इतक्या लहान बिया तर आरामात फोडून खातोच, तर शिवाय झाडाच्या डहाळ्यावरून चालताना याच चोचीनं डहाळी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायासारखाही करतो. उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच सरळसोट आणि टोकदार असते.
कीटकावर, विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघोची चोचही त्याला उडता उडता माशा टोळ पकडायला सोपं जाईल अशी सरळ, लांब आणि सरळ असते. आपलं नजाकदार घरटं विणवणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्षाची चोच फार वेगळी नसते. बहिणाबाईंनी वर्णन केलेल्या तिची इवलीशी चोच असून सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो हा प्रश्न पडतोच. या उलट चोचीने पाने शिवून घरटे विणणाऱ्या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. पक्ष्यांचे हे चोच पुराण पाहिल्यावर एक लक्षात येते, निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्याच्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही आयुध हत्यारे दिली आहेत. पक्ष्यांची चोच हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. प्रत्येक पक्ष्याच्या चोच आणि अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. पण जर असे वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर? या तर वरही निसर्गाकडे उत्तर आहे. दक्षिण अमेरिकेतल्या गॅलोपॅगॉस बेटावर फिंच पक्ष्याच्या 13 जाती आढळतात. आता फिंच या प्रकारात असल्याने त्यांची मूळ शरीररचना सारखी आहे, पण या सगळ्यांचं खाद्य मात्र वेगवेगळं आहे. म्हणजे एक फिंच जमिनीवरील किडे खातो, तर दुसरा कठीण कवचाची फळे खातो, तिसरा धान्य खातो, तर चौथा झाडाच्या सालीतील किडे खातो. आता खाणं बदलल्यामुळे या पक्ष्यांच्या चोचींचे आकार, रचना बदललेली पाहायला मिळते. पक्ष्यांच्या चोचींची ही माहिती वाचल्यानंतर ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा नेमका अर्थ ध्यानात आला असेल. आता करूया सुरुवात स्वाध्यायापर्यंत. प्रश्न 1. एका शब्दात उत्तरे लिहा. 1. चोचीचा वरचा भाग. 2. चोचीचा टोकदार असलेला दातासारखा भाग. 3. चोचीचा वैशिष्ट्यपूर्ण आकार असलेला पहिला क्रमांकाचा पक्षी. 4. एकटूथ नसलेला पक्षी. प्रश्न क्रमांक 2. कोण ते लिहा. 1. अग्निपंख हे नाव सार्थ करणारा पक्षी. 2. चोचीचा सर्वात वेगळा उपयोग करणारा पक्षी. 3. शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे पक्षी. 4. घरटे विणण्याची कलाकुसर जाणणारा पक्षी. प्रश्न क्रमांक 3. फरक लिहा. किवी पक्षी आणि इतर पक्षी. प्रश्न क्रमांक 4. पाठ्याच्या आधारानुसार तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न 1. चोचींचे आकार भक्ष्याप्रमाणे बदलतात या विधानाचा अर्थ. 2. पक्ष्यांच्या चोच पुराणात तुम्हाला मिळाली नवीन माहिती. 3. ज्याने चोच दिली तो चाराही देतो या म्हणीचा अर्थ. प्रश्न क्रमांक 5. खाली लिहिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषणे अधोरेखित करा. 1. सनबर्ड्स फुलाच्या पाकळीवर आरामात बसतात. 2. बहिणाबाई सुगरणीच्या चोचीचं अचूक वर्णन केलं. 3. तुम्ही पक्ष्याचे बारकाईने निरीक्षण करता. 4. घार आपली शिकार घट्ट पकडते. प्रश्न क्रमांक 5. पाठात आलेल्या पक्ष्यांच्या नावांची यादी करा व त्या पक्ष्यांचे नावासमोर त्यांचे वैशिष्ट्य लिहा.